आम्ही आपल्यामध्ये परमेश्वर बघतो. हा. त्यावेळेला महाराज पटकन म्हणाले, "अहो, आम्ही तुमच्यात परमेश्वरच बघत असतो." वा 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 लिहिलं ना हे. मला वाटतं नीलाताई हो, महाराजांना बरोबर म्हणत बरोबर, होते. अगदी बरोबर. हा. बरोबर बरोबर महाराज, आम्ही आपल्यात परमेश्वर पाहतो. अहो, आम्हीही बरोबर. आपल्यात परमेश्वर पाहतो. आणि करेक्ट तेच करेक्ट. म्हणजे साम्य इतकं आहे की भागवतातही जेव्हा अ, म्हणजे शेवटी शेवटी भागवतात वसुदेव अ, विचारतात ऋषींना, सगळ्या नारदांना विचारतात की माझी मुक्ती कशी होईल. तर ते ऋषी विचारात पडले, म्हणाले की परमात्मा यांच्या पोटी आलाय आणि हे विचारतात मुक्ती कधी कशी होईल. तर तेव्हा नारद म्हणतात त्यांच्या समाधानाकरता काहीतरी सांगा. ते काही त्यांना यज्ञ अमुक वगैरे सांगतात. आणि शेवटी सांगतात की हे सगळं झालंय, हे बाकीच्यांसाठी हे उपाय आहेत, पण तुम्ही तर तुमच्या पोटी साक्षात परमात्मा जन्माला आलाय. तो कृष्णाला तुम्ही मुलगा समजू नका. तो साक्षात वासुदेव, कृष्णस्तु भगवान स्वयं, स्वतः भगवान आहेत ते म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी आता रोज सकाळी अ, भगवान आणि बलरामजी दर्शनाला जाऊन आई वडिलांच्या, म्हणजे सकाळच्या स्वरूपानुसंधान आणि सगळी त्यांचं त्यांचं रोजचं कर्म अग्निहोत्र जे काय असेल ते करून अ, दरबारात जाण्यापूर्वी आई वडिलांच्या दर्शनाला यायचे. तसे येतात हे. आणि वसुदेवांना ते कालचं सगळं नुकतंच ऐकलेलं, त्यामुळे ते म्हणतात की मी आपल्याला मुलगा समजत होतो, पण तुम्ही साक्षात परब्रह्म आहात हे मला ऋषींकडनं कळलं. तर महाराज त्याच्यावर मग पुढे म्हणाले, त्यावर काय म्हणाले भगवान, तुम्हाला कळलं बरं झालं असं नाही म्हणाले ते. ते म्हणाले, पिताजी, जसं आमच्यात परमेश्वर तुम्ही पाहता तसं सर्व विश्वात पहा म्हणजे झालं. तर ते म्हणजे चरित्र फरकच नाही, म्हणजे जे जसं जसं कृष्णाचं आहे तसं तसंच महाराजांच्या ह्याच्यात आलेलं आहे. तर तेच ते महाराजांनी त्या अ, आपण आता हे साईटवर पण ज्ञानेश्वर आणि दत्त संप्रदाय अपलोड केलेलं आहे, म्हणजे ते जर वाचता आलं तर खूप चांगलंच आहे, किंवा इथेही आपण घेऊ कधीतरी. तर त्यांनी ज्ञानाच्या एक एक वरच्या लेवल सांगताना जे जे भेटीचे भूत ते ते मानी जे भगवंत, ही पहिली लेवल सांगितली. त्याच्यानंतर मग अहम ब्रह्मास्मी, त्याच्यानंतर सकलमदम इदम अहमच्या वासुदेव, आणि नंतर सकल इदम म्हणजे हे सगळं दिसणारं जग गेलं, अहम गेला, आणि मग वासुदेव सर्व मी, शेवटची अवस्था. तर पहिली अवस्था जी आहे की जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, ती शक्य आहे का? म्हणजे ती तेवढी शक्य आपल्याला होत नाही आधी. कारण नुसतं मानायचं म्हटलं तरी आपल्याला कितीतरी आड येतं ना. कोण एकाचा खून करतोय त्याला मी भगवंत कसा मानू? तर मग तिथपर्यंत तरी पोचायचं कसं? तर डायरेक्टर तिकडे जाता येत नाही. म्हणून आपल्या शास्त्रात सुरुवातीला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, म्हणजे महाराज म्हणालेत अतिथी देवो भव, एका प्रवचनात म्हणालेत की शास्त्रांनी सगळी सोय करून ठेवलेली आहे, कुठेही जायला नको. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, तिथल्या तिथे देव आहे म्हणाले. तर हे का सांगितलं महाराजांनी की सुरुवातीला सर्वत्र ईश्वर आहे ही भूमिका होणं कठीण आहे, किंवा मानणं पण कठीण आहे. तर निदान जे निस्वार्थीपणे आपल्यासाठी काही करतायत, ते आई आहेत, वडील आहेत, त्यांना देव माना. तिथून सुरुवात आहे. त्याच्यानंतर 10व्या अध्यायात भगवान विभूती सांगतात. स्थावराणाम, महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात घेतात हे. स्थावराणाम हिमालया, हिमालय ही एक विभूती आहे म्हणाले. या आपण भावार्थ रामायणाच्या वेळी पण ते वाट वाचलंय, मला वाटतं की आपण अ, राम मंदिराच्या बाबतीत महाराज म्हणाले त्यावेळीच हे पण म्हणाले की तो हिमालय म्हणजे काय, तिथे काही उगवतच नाही, तो गेला तरी हरकत नाही, ही वृत्ती बरोबर नाही म्हणाले. स्थावराणाम हिमालया, ईश्वराचे ते स्वरूप आहे.
म्हणजे सांगायची गोष्ट अशी काय, की स्थावर ज्या वस्तू आहेत त्यात हिमालय मी आहे. म्हणजे हिमालय पाहिला की आपल्याला महाराजांची जाणीव झाली पाहिजे. सूर्य हा नारायण आहे. नक्षत्रात मी शशी, चंद्र आहे. म्हणजे सूर्य पाहिला, चंद्र पाहिला, महाराजांची आठवण झाली पाहिजे. त्याच्यानंतर मग अशा ज्या सगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत, प्राण्यांमध्ये सिंह मी आहे म्हणून म्हणाले भगवान. तर हे का, की पहिल्यांदा घरातल्या घरात आपल्याला परमेश्वर बुद्धी ठेवता येते की नाही. ते झाल्यानंतर आजूबाजूच्या जगातले निदान ह्या सांगितलेल्या विभूती, मग निदान मग थोडं अजून आपल्याला म्हणजे तिथपर्यंत पण जर पोचता येत नाही, तर निदान देवावर जे विश्वास ठेवतायत, देवाची भक्ती करतायत, प्राथमिक का असेना, पण त्यांच्याबद्दल ईश्वर बुद्धी. तेवढं नाही तर निदान आपल्या गुरूंचे जे शिष्य आहेत, आपल्या परंपरेतले ते जे आहेत, ते सगळे आपले गुरु स्वरूपच आहेत. ही तरी भावना तिथून तरी सुरुवात करावी. तेही नाही जमलं तर निदान आपले आई वडील. ज्ञानेश्वर माऊलींचा एक श्लोक आहे, तो पण महाराज बऱ्याच वेळा घेतात. सकल तीर्थांची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोळविजे. आणि मग नंतर सांगतात, आणि संसार ऐसा दारुण, जो भेटताची हरिषीण, ज्ञानदाने सकरुण भजिजे गुरु. म्हणजे गुरुची डेफिनेशन देतानाही ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा काय सांगतात, की आई वडील हे पहिले गुरु आहेत. सकळ तीर्थांची हे दुरे, त्यांच्या पाशी सर्व तीर्थ आहेत. आणि महाराज मग ते पुंडलिकाचंही उदाहरण देतात. म्हणजे ईश्वर जे आपल्याला मी माझं आहे त्याच्यापासून बाहेर जायला, ते दिव्यत्व कुठेतरी बाहेर दिसायला आपल्याला शोधायची गरज नाहीये. निस्वार्थीपणे आपले आई वडील करतात आपल्यासाठी, किंवा मित्र असेल, कोणीही असेल, जे निस्वार्थीपणे आपल्यासाठी म्हणा दुसऱ्यासाठी करते. असं करत करत ती ईश्वर बुद्धी वाढवत गेली पाहिजे. ती कमी होत गेली तर त्याला परमार्थ नाही म्हणत. परमार्थात तुमची ईश्वर बुद्धी वाढत गेली पाहिजे. म्हणून आता महाराज हे सांगतायत, सर्व भूतांच्या ठाई प्रेम निर्माण होणं ही भक्ताची ही भक्तीची मुख्य उच्च भूमिका आहे. सर्वत्र एक परमात्मा आहे, परंतु ती प्राप्ती होणं कठीण आहे. हळूहळू होणार ती. म्हणून ही जी काही विभूती रूपे परमात्म्यांनी धारण केली, तेच आले महाराज. तेच सांगतायत ना, की माझ्याकडनं सांगताना आधी वाचलं गेले बऱ्याच वेळा, त्यामुळे तेच आलं. म्हणून ही जी काही विभूती रूपे परमात्म्यांनी धारण केली आहे, त्यांच्या ठिकाणी जर भक्ती उत्पन्न झाली, तर ती उच्च भूमिकेपर्यंत नेऊ शकते. ती भक्ती शिकायची आहे. आरंभाला गुरु शिष्याची बुद्धी, इंद्रिये वगैरे कशी आहेत, ही सगळी तपासणी करतात. ज्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे संक्रमण करायचे, ती बुद्धी चांगली आहे की नाही हे पाहिल्याशिवाय ज्ञान कसे देणार. बुद्धी शुद्ध करण्याकरता सेवा, कष्ट केले पाहिजेत. आपण मागच्या वेळी पण पाहिलं, सेवा स्मरणम. त्यामुळे जर आपल्याला बुद्धी शुद्धी पाहिजे असेल तरी सुद्धा ही जी सेवा आहे, वाङ्मय सेवा महाराजांची, म्हणजे त्यांचेच विचार ऐकतोय आपण. त्यांचे विचार ऐकतानाच त्यांचीच सेवा करतोय. म्हणजे खरं तर त्यांची सेवा कुठे, त्यांनीच आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. उलट आहे ते, त्यांनीच इतकी सेवा करून ठेवली. आई कशी करते लहान मुलाची सेवा, तसे सगळं रेडीमेड आणून दिलंय आपल्याला. तर त्याच्यात आपण जेवढा सहभाग घेऊ तेवढं कल्याण आपलंच आहे, आणि आपल्याबरोबर इतरांना ते मिळालं तर तो आनंदच आहे. बुद्धी शुद्ध, तर महाराज सांगतायत, बुद्धी शुद्ध करण्याकरता सेवा, कष्ट केले पाहिजे. निश्चयानेच कार्यसिद्धी होते. अमुक एक करायचे असा निश्चय पाहिजे, आणि मध्ये कितीही विघ्न आली तरी उत्साह कमी होता कामा नये. सुखदुःख देणारा कोणीही नाही, कारण सगळेही जीव स्वकर्मसूत्राने बांधले गेलेले आहेत.
त्यांनी केलेल्या कर्माचे फळ त्यांनी भोगले पाहिजे. त्याबद्दल ईश्वराला काय दोष द्यायचा? अहंकार धारण करून आपण केलेले कर्म ही कबूल न करणारे आम्ही देवाला दोष देतो. कर्मानुसार सगळे चाललेले आहे. कर्माचे फळ ईश्वर देतो. आमची अनंत जन्माची कर्मे आहेत. जेवढे आम्हाला मिळायचे तेवढे मिळते. त्यात बदल कोणीही करू शकत नाही. परंतु ईश्वराची कृपा एवढी आहे की कोणत्याही जन्मात गेलो तरी तो आमच्या उदरनिर्वाहाची सोय करतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा परमात्मा समदृष्टी आहे. विद्वान असो, ज्ञानी असो, राजा असो वा रंक असो, याची सर्वत्र समदृष्टी आहे. योगक्षेम करणारा तो आहे. नामस्मरण करणाऱ्या भक्ताला चांगले अनुभव येतात. चित्तवृत्ती सात्विक होते. दर्शने होतात. हे कोणाला सांगू नये. जे लोक दुर्जन आहेत त्यांना नामाचे वैभव सांगू नये. अशा लोकांना सांगून काय उपयोग? ते नामाकडे वळणार आहेत का? हा एक नामापराध आहे. जो आस्तिक भक्त असेल त्याच्याजवळ बोलायला हरकत नाही. प्रसाद जर झाला तर हा संसार भ्रम पूर्णपणे नाहीसा होतो. मला वाटतं याच पुस्तकात आलेलं ना आधी, का आपण बोललेलो आठवत नाही मला, की प्रसाद या शब्दाचं गीतेत प्रसाद हा शब्द आलेला आहे 3ऱ्या अध्यायात. तर महाराज नेहमी ते उदाहरण देतात की आचार्य महाराजांनी प्रसाद याचा व्याख्या केलेली आहे. आणि जर तुम्ही आपण युट्यूबवर महाराजांचं ते शक्तिपात परंपरेबद्दल बोलले तो व्हिडिओ अपलोड केलाय. त्यातही महाराजांनी हे सांगितलंय की प्रसाद हा अनुग्रह बुद्धी, म्हणजे शिष्यावर अनुग्रह करावा असा नुसता संकल्प गुरूंचा झाला तर तोच प्रसाद आहे. कारण नुसत्या संकल्प मात्रे त्या शिष्याचं कल्याण होऊन जातं. आपणासारखे करीती तात्काळ जे म्हणतात ते तसं तिथल्या तिथे तो जर शिष्य साधन चतुष्टय संपन्न असेल तर तिथल्या तिथे ज्ञान होऊन जातं. तर म्हणून सांगतायत महाराज, प्रसाद जर झाला तरच हा संसार भ्रम पूर्णपणे नाहीसा होतो. सद्गुरूंचा प्रसाद होऊन मार्गदर्शन मिळाल्यावर जीवांकडून प्रयत्न घडतात. ते प्रयत्न सुद्धा दीर्घकालपर्यंत अखंड चालू राहिले पाहिजेत. आणि तेही विश्वास ठेवून माझ्या प्रयत्नांना यश मिळालेच पाहिजे अशा विश्वासाने तो अभ्यास प्रयत्न झाले तर त्याचे फळ मिळते. हेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ही ओवी काय सांगते? भक्तीमध्ये सुद्धा ईश्वराची इच्छा आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे राहावे ही फार मोठी भूमिका आहे. संसारासक्त चित्त असणाऱ्याच्या मनामध्ये भक्ती टिकणार नाही, मिळणार नाही, नाही तिथे टिकणार नाही. त्या अनंताची इच्छा आहे तसंच राहिलं पाहिजे. हे पुढचं खूप महत्वाचं आहे. ग्राहक नसल्यामुळे उपदेश होत नाही. सद्गुरूंनी दुर्लक्ष केले असे म्हणायचे कारण नाही. आमच्या मनातील जिज्ञासाच संपलेली आहे. ज्ञान देणारे समर्थ आहेत. सर्वज्ञ संत महात्मे आहेत. ईश्वराच्या आज्ञेने फिरत आहेत, पण ग्राहकच नाही. ते देत असलेले ज्ञान घेणारे कोणीही नाही. ही जिज्ञासू भूमिका प्राप्त होणे फार कठीण आहे. तीव्र जिज्ञासा उत्पन्न व्हायला पाहिजे. सद्गुरूंची भेट व्हावी. त्यांच्याकडून मार्गदर्शन व्हावे. आत्मोन्नतीचा मार्ग कोणता आहे हे कळावे अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. तरच तशा सद्गुरूंची भेट होऊन कार्य होते. केव्हाही त्यांच्याकडे जाल तेव्हा त्यांचे भक्तवात्सल्य
अनुभवायला येईल, पण तशी दृढ भक्ती मात्र पाहिजे. भक्ताजवळ भक्ती असते, प्रेम असते, परंतु ते दृढ आहे की नाही याची सद्गुरू परीक्षा करतात. त्यांचं ऐकलं पाहिजे. नुसती आपल्याजवळ भक्ती आहे असं समजून भागत नाही. त्या भक्तीच्या बरोबर नुसती आम्ही परंपरेप्रमाणे सेवा केली असे फक्त म्हणून भागत नाही. बुद्धीमध्ये असणारे दोष दूर व्हायला पाहिजे आणि मग निर्दोष बुद्धीने सेवा घडली पाहिजे. त्या सेवेचे फळ म्हणजे सद्गुरूंनी आपली उपेक्षा केली असे म्हणणारच नाहीत भक्त. देवाने दिलेली कोणतीही स्थिती चांगलीच आहे असे भक्ताला वाटत असते. साधक भक्तांनी एक विचार नेहमी मनात ठेवला पाहिजे की देव सद्गुरू भक्तावर कधीही रागवत नाहीत, त्यांची उपेक्षा करत नाहीत. रागावणे, उपेक्षा करणे हे अल्प सामर्थ्याचे लक्षण आहे. देवाचे सामर्थ्य परिपूर्ण आहे ही जाणीव एकदा पक्की झाली म्हणजे देव रागावला, त्याने लक्ष दिले नाही असे कधीच वाटणार नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. आपल्या संचिताकडे लक्ष द्या. देवाच्या सामर्थ्याची अवहेलना करू नका. पूर्वपुण्याईने सद्गुरूंवर दृढ श्रद्धा बसते. ती सुद्धा ईश्वराची कृपाच आहे. गुरूंचं सामर्थ्य नाही म्हटले तर सामर्थ्य नाही, त्याचे फळ मिळत नाही. आहे म्हटल्यावर फळ मिळतं. खूप इम्पॉर्टंट आहे, भयंकर इम्पॉर्टंट. गुरूंचे सामर्थ्य नाही म्हटले तर सामर्थ्य नाही, त्याचे फळ मिळत नाही. आणि आहे म्हटल्यावर फळ मिळतं. भवसिंधूत बुडणाऱ्याला भक्ती ही तारक आहे. मंत्रावर दृढ श्रद्धा पाहिजे. फळ मिळेल की नाही असं मनात आणलं की काही फळ मिळायचे नाही. शेवटी ती अश्रद्धाच वाढत जाते. फळ अश्रद्धेने मिळत नाही हे त्याला कळतच नाहीये. मिळेल की नाही, मिळेल की नाही अशा अश्रद्धेने केलेल्या कर्माचे फळ मिळाले नाही की यात काही अर्थ नाही असं म्हणून मोकळं व्हायचं. मग शास्त्र खोटं आहे असं म्हणायचं. जीवन हे क्षणभंगूर आहे हा विचार धर्माचरण करताना मनामध्ये पाहिजे. विद्यार्जनाच्या वेळेस मात्र मी अजरामर आहे हे ज्ञान मी मिळवीनच अशा बुद्धीने अभ्यास करायचा. त्यावेळेला माझे शरीर विनाशी आहे, काय करायचे विद्या शिकून असा विचार नाही करायचा. तसा केला तर विद्या कधीच मिळणार नाही. अर्थार्जनाच्या वेळेस सुद्धा मी अजरामर आहे अशी भावना पाहिजे. खऱ्या भक्तांची दृष्टी संसारामध्ये अनुकूलता असली म्हणजे क्षेम आहे अशी नसते. ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे हा अनंत जे करतो ते भक्ताच्या कल्याणाकरताच करतो ही भावना असल्यामुळे खरे भक्त आपल्या चित्तात समाधान ठेवून राहत असतात. आपली छाया आपल्याला कधी सोडत नाही. त्याप्रमाणे आपण नेहमी गुरूंच्या दृष्टीसमोर सन्निध असावे. त्यांच्या जवळ राहून जे काही कार्य असेल ते करावे. ही बुद्धी उत्पन्न होणे म्हणजे सेवा तत्व आहे. गुरूंचा प्रसाद त्यामुळे मिळतो. गुरूंचे ध्यान हेच त्या भक्ताचे जीवन आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. गुरूंच्या चरणांचे तीर्थ घेणे, त्यांच्या कथा ऐकणे अशी सगळी इंद्रिये ज्यांनी गुरूंना अर्पण केली तो खरा भक्त. कोणतेही दुस्साध्य कार्य करायची गुरूंनी आज्ञा केल्यावर त्या आज्ञेवर विश्वास ठेवून ते कार्य करावे, कारण त्यांनी आज्ञा केलेली आहे. कार्याची सिद्धी त्यांच्याच सामर्थ्याने होणार आहे. हा विश्वास ज्याच्या मनामध्ये असेल तो भक्त त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन कधीच करणार नाही. गुरुभक्ताला काळ सुद्धा भीत असतो. अहेतुकी भक्ती मिळणं फार कठीण आहे.
धर्माचरण करण्याची बुद्धी अनेक जन्माच्या पुण्याईनेच उत्पन्न होते. अनेक जीवांमध्ये एखाद्यालाच आपण धर्मशील व्हावे, धर्माचरण करावे, अशी बुद्धी उत्पन्न होते. या मूळ प्रवचनात ना या ठिकाणी श्लोक आलेले आहेत. म्हणजे अ, गीतेतला श्लोक दिलाय महाराजांनी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धते यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ती तत्वता म्हणतायत भगवान, असं म्हणालेत महाराज. तर तेच त्याचा अर्थ पुढे सांगतात महाराज, की धर्माचरण करण्याची बुद्धी अनेक जन्माच्या पुण्याईनेच उत्पन्न होते. अनेक जीवांमध्ये एखाद्यालाच आपण धर्मशील व्हावे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धे, म्हणजे हजारो, म्हणजे बहुसंख्य लोकांमध्ये काहीच लोकांना ही बुद्धी होते, काहीच लोक सिद्धीसाठी प्रयत्न करतात. तर त्याचंच तेच सांगतायत महाराज इथे, एखाद्यालाच आपण धर्मशील व्हावे, धर्माचरण करावे अशी बुद्धी होते. आणि पुढचा भाग आहे यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वता, म्हणजे धर्माचरण करणाऱ्यांमध्ये सुद्धा ज्ञानप्राप्ती करता प्रयत्न करणारे फार थोडेच आहेत. त्यातही ईश्वर भक्तीचा प्रयत्न करणारे तर अगदीच अल्प आहेत. नामधारका हे गुरुचरित्रातल्या ह्याचं एक्स्ट्रॅक्ट आहे, तर तो रेफरन्स आला इथे. नामधारका, तुझ्या चित्तामध्ये सद्गुरूंची भक्ती उत्पन्न झालेली आहे, त्यांचे चरित्र ऐकण्यात तुला अत्यंत प्रेम वाटते आहे, तेव्हा काही भिण्याचं कारण नाही तुला. संसार संसार म्हणजे काय? तुझ्या सारख्या गुरुभक्ताला संसाराची भीती बाळगण्याचे काही कारण नाही. संसार मृगजळासारखा आहे, खरा तो नाहीच आहे. ही दृष्टी सद्गुरूंच्या कृपेने मिळाल्यावर संसारच नाही तर दुःख कसले. औषध देणारा वैद्य पूर्वजन्मातल्या दोषामुळे उत्पन्न झालेला रोग बरा करू शकतो का? माणसाजवळ इतके सामर्थ्य कुठून असणार? आपल्या स्वतःच्या सामर्थ्याबद्दल महात्मे हे कधी कोणाला काही सांगत नाही. महाराज ईश्वर आहेत ही भावना कायम राहत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. अप्रतिहत भक्ती नाहीये. काही थोडासा चमत्कार झाला की आम्ही म्हणतो, हो महाराज म्हणाले, महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर आहेत. आपली भक्ती अहेतुकीही नाही आणि अप्रतिहतही नाही. दुसऱ्या एका प्रवचनात पण महाराजांनी हाच विषय म्हणाले, की देवाजवळ का मागू नये व्यवहारी? तर म्हणाले, काही मागितलं आणि देवानी दिलं म्हणजेच देवावर श्रद्धा राहते म्हणे. एखाद वेळी नाही झालं मनासारखं तर देव नाही म्हणायलाही मागे पुढे पाहत नाहीत मग ते, असं ते म्हणाले. महाराजांना कशाचीच अपेक्षा नाही, त्यांना फक्त भक्तांचे प्रेम श्रद्धा तेवढी दिसते. सेतू बांधायच्या वेळेस रामचंद्रांनीही एक दगड घेतला आणि पाण्यात सोडला, पण आश्चर्य म्हणजे तो बुडाला. बाकीचे वानर म्हणाले, आपण ज्याला सोडले, म्हणजे आपण ज्याचा त्याग केला, तो तरेल कसा, म्हणून तो दगड बुडाला. तसं देवाने आपल्याला कधी सोडू नये हे सतत देवाजवळ मागायचे असते. देवाला आपले विस्मरण झाले नाही म्हणजे आपल्याला त्याचे स्मरण होते, ही त्याची मोठी खूण आहे. वा. भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आजही गुप्त रूपाने गाणगापुरामध्ये आहेत, पण जे अभक्त आहेत त्यांना मात्र दर्शन नाहीये. हा नुसता ग्रंथ ज्या ठिकाणी पठण होत असेल तिथे भूत प्रेत पिशाच वगैरेंच्या कोणत्याही पीडा होऊ शकत नाही. या ग्रंथाचे सप्ताह पठण करणाऱ्या, श्रवण करणाऱ्याच्याही सर्व इच्छा भगवान दत्तात्रय पूर्ण करतायत. या ग्रंथाला सतत भगवान दत्तात्रयांचे सानिध्य लाभलेले आहे
हा संपूर्ण ग्रंथ मंत्रमय आहे. ज्याला गुरु ईश्वर कृपेने या ग्रंथाचे अधिकाधिक चिंतन मनन करण्याची बुद्धी होईल, त्यालाच या ग्रंथातील ईश्वर लीलेचे रहस्य समजून येईल. आता पुढे प्रश्न उत्तर आहेत याच्यात. त्याला संवादिनी हे शीर्षक दिलेलं आहे. मृत्यूनंतर माणसाचे काय होते, त्याच्यावर महाराज सांगतात दुसरा जन्म मिळतो. पुढचा प्रश्न, जन्मानंतर मृत्यू पुन्हा जन्म असे हे किती काळ चालत राहते. महाराज उत्तर देत आहेत, कर्मक्षय होईपर्यंत हे चक्र चालू राहते. ज्याने जसे या जन्मात काका हे कोणी विचारलेले आहेत प्रश्न. अनम्यूट करायला लागेल काका तुम्हाला. मला मुलगा कधी होईल, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, मला फ्लॅट कधी मिळाल, हेच विचारणारे होते. त्यांना हे असे तात्विक प्रश्न कोणी नाही विचारणार. म्हणजे तुम्हीच विचारलेले आहेत. येते भाऊ. हो. तेच म्हणूनच विचारलं मी, यांना कळायला. मला माहिती होतं. हो. नाही कळलं. हे बघ, इतर जे होते आमच्या बँकेतले किंवा काय, हो त्यांना याची गरजच नव्हती ना. हो आपल्याला महाराज हे साक्षात परमेश्वर आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचंय, ही भूमिका पहिल्यापासून असल्यामुळे हे सगळी प्रश्नोत्तर झाली. वा. बाकीच्यांना काही त्याची पडलेलीच नाही ना. नाही, आणि माझ्या मुलीचं सगळ्यात लग्न कधी होईल मला. हा? आणि नुसतं म्हणजे ते परत तुम्ही रेकॉर्ड करून लिहून ठेवलं, त्यामुळे आम्हाला पण सगळ्यांना त्याचा उपयोग होतो. नाही कारण हे बघ, मी तुला एमचं आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. एम लोक आपल्या आपले कोणते कलकत्त्याचे रामकृष्ण परमहंस. हा रामकृष्ण परमहंस, त्यांच्या जवळ होता ना, त्याच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली. हो हो. हा. आणि आपल्याला करायचंच आहे दत्तवचनामृत. आपण फ्रंट पेज पण तयार केलंय आता. कारण कारण ज्याप्रमाणे त्याला कळलं की हो आज आपले ठाकूर जे काही बोलतायत हे जगाच्या कल्याणासाठी आहे, हो. ब्रह्मवास्तव. तशी माझी खात्री होती की महाराजांचा शब्द ज्या विश्वाच्या कल्याणासाठी आहे. हो तो आपण जेवढा मिळवताय तेवढा मिळवावा, लोकांच्या समोर ठेवावा. घेणारे घेतील, सोडणारे सोडून देतील. हो. हं. छान. चालेल, तेच मला म्हणजे या सगळ्यांना तेच हे करायचं होतं की काकांचेच प्रश्न उत्तर आहेत. चालेल, वाचू पुढे. दिनू काय आहे हा बघ. बोला बोला. हा. नाही नाही, हे सगळं प्री प्लॅन्ड नाहीये. हो हो महाराजांसारखा ज्ञानी महात्मा भेटल्यानंतर हो आपल्याला त्यांच्याकडून ती आपलं कल्याण करून घेता येईल हाच विचार होता ना त्यांच्याकडे जाण्याच्या आधी सुद्धा आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा. अगदी पण जायच्या आधी असल्यामुळे त्यांच्याकडून काय घ्यायचं हे पक्क होतं. आधीच तयार होत. त्यामुळे इतर कोणी हे प्रश्न विचारले नाही, त्यांना पडलेलीच नव्हती ना काही. त्याच्याला पण विचारायचे हे प्रश्न. मला माझ्या मुलीला मुलगा कधी होईल, माझ्या जावयाला फॉरेनला कधी जायला मिळेल, माझा बंगला कधी होईल, हेच सगळं ना. हो बरं ते